नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे प्रशांतला जयने पोलीस स्टेशनला आणलेलं असतं आणि तो म्हणतो आता तू पोलीस स्टेशनमध्येच बसून राहायचं। प्रशांत म्हणतो की हे बघा जय, असं करू नका, आपल्याला मंजिरीचा जीव वाचवायला पाहिजे। मंजिरीचा जीव खूपच जास्त धोक्यात आहे। तिला जर वेळेवरती तो अँटीडोस दिला नाही तर कदाचित तिचा जीव जाऊ शकतो आणि आपल्याला मंजिरीचा जीव घेऊन काय मिळणार आहे सांगा बरं तुम्ही। हे बघा जय सर, असं करू नका, तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण मंजिरीचा जीव वाचूया। त्या रायाबरोबर जे काही तुमची दुश्मनी आहे ती असेल, पण मंजिरीची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे? मंजिरीला विनाकारण मारू नका, चला आपण तिचा जीव वाचवू शकतो। तुम्ही मला इथे आणून कशाला ठेवले? मला घरी तरी सोडा। तेव्हा इथे जय घोरपडे म्हणत असतो की प्रशांत, अरे तुला मी काय वेडा वाटतो का रे? तुला जर बाहेर ठेवलं तर तू काहीतरी चलाकी करणार आणि त्या रायाला सगळं काही सत्य सांगण्याचा प्रयत्न करणार। मला बरोबर सगळं काही माहिती आहे। तेव्हा जय म्हणत असतो की तू आता इथेच बसून राहायचं, तू इथे बसून राहणार आणि मी तुझ्या मुलीची आणि बायकोची तिकडे काळजी घेतो, त्यांच्यावरती मी लक्ष ठेवतो, तू अजिबात काळजी करू नको। कथाचं आणि रुचिताचं नाव घेतल्यानंतर प्रशांत खूपच जास्त घाबरतो। प्रशांत म्हणत असतो की असं करू नका, माझ्या मुलीला आणि बायकोला काही करू नका, त्या दोघींची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे? तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो या सगळ्यामध्ये मंजिरीची तरी काय चुकी आहे? हे बघा जय सर, आपण प्लीज मंजिरीचा जीव वाचूया, तिचा जीव विनाकारण जाईल हो या सगळ्यामध्ये। तेव्हा जय म्हणतो नाही प्रशांत नाही, मला जे हवं होतं ते झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। हा सगळा अट्टहास मी कशासाठी केला होता? तर मंजिरीचा जीव जावा म्हणूनच ना। कधी एकदा मंजिरीचा फोन येतोय आणि तिचा जीव गेलेली बातमी मला कळते, याची मी वाट बघतोय। तर तुझं काय म्हणणं आहे की तिचा जीव वाचवायला आपण तिथे जायचं? हे शक्य होणार नाही, मंजिरीचा जीव आता काही वाचणार नाही आहे, असं इकडे आता जय प्रशांतला म्हणतो। प्रेक्षकांनो, इथे प्रशांतचा जीव आता कासावीस होत असतो, त्याला असं वाटत असतं की मंजिरीचा जीव वाचला पाहिजे, पण इथे जय घोरपडे अजिबात त्याला मंजिरीला तो अँटीडोस देऊ देत नसतो। आणि ज्या वेळेला इथे आता रायाच्या मागे मागे प्रशांत करत असतो, त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो, ही बातमी जय घोरपडेच्या माणसाने जयला सांगितलेली असते आणि त्यामुळेच इथे जयने प्रशांतला आता विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवलेलं असतं, जेणेकरून इथे आता प्रशांत जाऊन रायाला सगळं सत्य सांगू नये म्हणून। कारण जर अँटीडोसचं नाव कळलं तर इथे मंजिरी लवकरच बरी होऊ शकते, हे जयला माहिती असतं, म्हणूनच जयने हा प्लॅन तयार केलेला असतो। त्यामुळे इथे प्रशांतचा आता नाईलाज होतो आणि त्याचं बोलणंसुद्धा प्रशांत जे काही बोलत असतो ते जय ऐकूनसुद्धा घ्यायला काही तयार नसतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता शशिकलाचा फोन आलेला असतो। तेव्हा इथे जय म्हणत असतो की प्रशांत, अरे तुझ्या सासूबाईंचा फोन आला आहे, आता यांचं काय म्हणणं आहे ते बघू दे। तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, अरे जय कुठे आहेस तू? हे बघ, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, तू जरा मी जिथे सांगते त्या ठिकाणी येतोयस का? तेव्हा जय म्हणतो नाही नाही, आता तुम्ही कुठेही बोलावलं ना तरीसुद्धा मी येऊ शकत नाही, मला खूप मोठ्या सोहळ्याला जायचं आहे। तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते, अरे या वेळेला बाबा कुठल्या सोहळ्याला जातोयस तू? तेव्हा इथे जय म्हणत असतो की मंजिरीचा मरण सोहळा होणार आहे ना, त्या सोहळ्यासाठी मला जावं लागणार आहे। तेव्हा आता तू कुठेही मला बोलावलंस ना तरीसुद्धा मी येऊ शकत नाही आहे। तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते, असं करू नकोस रे जय, असं करू नकोस, खरंच मी जिथे सांगते ना तिथे ये, तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न असं समज आणि तरी ये। तेव्हा जय म्हणतो कशाला, मी काही आता येणार नाही आहे, आपण नंतर भेटू आणि बोलू, आता मला यायचं नाही आहे। तेव्हा इथे शशिकला म्हणत असते, जय असं नको करूस, मी तुला सांगते ना, तू मला लवकरात लवकर मी जो ॲड्रेस पाठवते ना त्या ठिकाणी भेटायला ये, आपलं भेटणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे रे। तेव्हा इकडे जय म्हणत असतो, एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे? बरं ठीक आहे, मला पाठवून दे ॲड्रेस, मी त्या ठिकाणी येतो आहे। तरी ते शशिकलाने आता जयला बोलावलेलं असतं, कारण जयला बोलवायला सांगितलेलं असतं रायाने शशिकलाला एका ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि मग शशिकलाच्या सांगण्यावरून जय तिथे येईल आणि राया जयला एकट्याला पकडेल आणि त्याच्याकडून जाणून घेईल की मंजिरीच्या बाबतीत त्याने नक्की काय केले, तिला कुठलं औषध खाऊ घातलंय आणि त्याचा अँटीडोस काय आहे, हे सगळं त्याला आता जयला विचारायचं असतं, म्हणून त्याने हा प्लॅन केलेला असतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता जयने सावंतला सांगितलेलं असतं की सावंत प्रशांतवरती लक्ष ठेवा,
पळून जाण्याचा प्रयत्न केला तर गोळी मारा. त्यानंतरला प्रेक्षकांनो, मंजिरीची अवस्था खूपच जास्त बिकट असते. तिची तब्येत मध्ये मध्ये खूपच जास्त बिघडत असते. डॉक्टर, नर्स तिला वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न करत असतात. तर इकडे आता मंजिरी खूपच जास्त व्याकुळ झालेली असते. तिचे नाना आणि जीजी सगळेजण तिला बघून खूपच जास्त घाबरलेले असतात. जीजी म्हणत असतात की माझी मंजिरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तिला बरं वाटू दे, तिला लवकरात लवकर बरं वाटू दे, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊ दे, असं आता जीजीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, शशिकला ज्या ठिकाणी बसलेली असते तिथे आता जय आलेला असतो. जय म्हणत असतो की शशिकला, अगं काय जागा शोधलीस तू, एकदम भारी, इथे एकदम फिल्मी स्टाईलमध्ये बसलीस, फिल्मी स्टाईलची जागा शोधून काढली आहेस. बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. तू मला इथे अर्जंटली एवढं का बोलावून घेतलेस ना, ते आधी सांग. तुला माहिती आहे का मी किती महत्त्वाचं काम सोडून आलो आहे? बरं सांग आता, का बोलवलेस तू मला? जे काही बोलायचं आहे ते बोल. ती मंजिरी आहे ना, तिकडे कधीही जीव सोडेल. तिची तब्येत आता बिघडत चालली. तिचं मरण दिवस मला बघायचं आहे, सांगितलं ना. तो सोहळा मला साजरा करायचा होता तिच्या मरणाचा. तेव्हा आता बोल लवकर लवकर, मला लगेच जायचं आहे. तिचा मरण सोहळा साजरा करायचा आहे. तेव्हा शशिकला त्याला गप्प राहायला सांगत असते, कारण इथे आता रायानेच तिला पकडून आणलेलं असतं. त्यामुळे इथे राया आता येतो. शशिकला म्हणत असते, अरे खाणाखुणा करते त्या तरी बघ, हा ना कर्माने मरणार आहे. तेव्हा इथे जय म्हणत असतो की ही बाई इतकी शांत बसले म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला इथून निघायला हवं. तो तिथून निघून जाणार तेवढ्यातच तिथे राया आलेला असतो. राया म्हणत असतो की जय घोरपड्या, कुठेही जाऊ शकत नाहीस तू. आता मला सांग की तू मिस फायरला कसलं औषध दिलेस, कुठलं औषध दिलेस, त्यामुळे तिचा जीव इतका कासावीस होतोय. आणि त्याच्यावरती औषध काय आहे ते सांग, अँटीडोस काय आहे ते सुद्धा सांग. तिला लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे, कळलं तुला? जर तुझ्यामुळे मिस फायरचा जीव गेला ना, तर मी तुला जिवंत सोडणार नाही, हे तू लक्षात ठेव. मी तुलासुद्धा मारेन, हिलासुद्धा मारेन आणि स्वतःसुद्धा मरेन, पण तुला जिवंत सोडणार नाही. तेव्हा आताच्या आता सांग बरं, काय दिलेस तू मिस फायरला? तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो, अरे मी काय दिले तिला, मी तुला कशाला सांगू, मी कुणाला काही सांगणार नाही आहे. आणि तुला का हिला मारायचं आहे? मारून टाक ना, मला काय उपयोग आहे, ही जगली काय मेली काय, मला काही आणि फरक पडत नाही, कळलं का तुला? उलट तिचे 4 तुकडे जरा जास्तच कर, माझासुद्धा राग काढ तिच्यावरती आणि 4 तुकडे जास्त कर, मला फरक पडत नाही. तू या शशिकला मारलंस ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे राया म्हणत असतो की बघितलंस का बोलतोय हा, आता याला सांग थांबायला, नाही तर मी तुला मारून टाकेन. तेव्हा शशिकला म्हणत असते, ए बाबा जय, थांब रे थांब, मी तुझी मदत केली की नाही मी तुझी मदत, मग माझ्या जीवासाठी तरी थांब, नको जाऊस रे, नको जाऊस. तेव्हा इकडे तरीसुद्धा जय म्हणतो की नाही मी जाणार आहे, मला नाही थांबायचं. राया तू हिला मारून टाकलीस ना तरीसुद्धा चालेल, मला काही फरक पडत नाही. त्यानंतरला इकडे जय घोरपडेला शशिकलाच्या जीवाची काही पर्वा नसते. तो आता तिथून जात असतो. तेवढ्यातच इथे जय आता जात असताना राया त्याला पकडतो आणि त्याला बेदम मारायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की सांग, काय औषध दिलंयस तू, काय औषध दिलंयस मिस फायरला, ते कळू दे आम्हाला पण. तेव्हा इकडे राया आणि जय एकमेकांना मारत असतात आणि त्या संधीचा फायदा आता शशिकलाने उचललेला असतो. शशिकला तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे आता काही करून तिला जयलासुद्धा सोडवायचं असतं, कारण जयला सोडवलं तरच मंजिरीचा जीव जाऊ शकतो हे शशिकलाला माहिती असतं. आणि शशिकला खूपच जास्त डेंजरस असते. शशिकलाने आता बाजूला जी काठी असते ती उचललेली असते. शशिकलाची सुद्धा हीच इच्छा असते की काही झालं तरीसुद्धा मंजिरीचा जीव हा गेला पाहिजे, मंजिरी नाही जगली पाहिजे, असं इथे शशिकलाला सुद्धा वाटत असतं आणि त्यासाठी जयचं जिवंत राहणं तिला महत्त्वाचं वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता राया पण खूप चांगला मनाने आहे हे तिला माहिती असतं, पण तरीसुद्धा ती काठी घेते आणि रायाच्या जोरदार डोक्यामध्ये मारते आणि रायाला बेशुद्ध करून टाकते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, रायाला खूप राग येतो. राया म्हणतो, शशिकला हे काय केलंस तू, आणि तो जमिनीवरती कोसळतो. त्याचबरोबर इथे जयला खूप जास्त आनंद होतो, कारण जर शशिकलाने रायाच्या डोक्यात मारलं नसतं तर इथे रायाने जयला मारलं असतं आणि त्याच्याकडून सगळं खरं वधवून घेतलं असतं. त्याचबरोबर इथे आता मंजिरी राया 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 एवढंच बोलत असते. तेव्हा इथे जीजी म्हणत असते, मंजिरी बाळा असं काय करतेस? अगं हे बघ, आम्ही इथे सगळेजण आहोत, तुझी जीजी आहे, नाना आहेत, निखिल आहे, आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्यासाठी इथे, तुलाच बघायला आलो आहे, तुलाच भेटायला आलो आहे आणि तुझ्याबरोबरच आता इथे आम्ही बसणार आहोत. तेव्हा इकडे आता मंजिरी फक्त राया राया एवढं म्हणत असताना इथे आता निखिल म्हणत असतो की हे काय, आता ताई काय बोलते आहे,
तेव्हा इकडे आता नाना म्हणत असतात की मला माहिती आहे मंजिरी काय बोलते, ती कुणाचं नाव घेते, तर ती सारखं सारखं त्या रायाचं नाव घेते. राया जर इथे आला तर कदाचित आपल्या मुलीला बरं वाटू शकतं. तेव्हा मी जातो आणि राया कुठे आहे ते बघून येतो. त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो निखिल म्हणतो, नाही नको नाना, मी जातो आणि बघून येतो. त्याचबरोबर इथे आता जय हा पोलीस स्टेशनमध्ये रायाला घेऊन येतो, त्याला अरेस्ट करून ठेवतो. तेव्हा इथे जय म्हणत असतो की आता कोण तुला इथून बाहेर काढणार नाही आहे, आता जे काही करायचं आहे ते कर, तुला मंजिरीचा जीव वाचवायचा आहे ना, इथून वाचव. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की तू मला इथे जास्त दिवस ठेवू शकत नाहीस, कळलं ना. तेव्हा इथे जय म्हणतो, अरे मी काही करू शकतो, हे पोलीस स्टेशन माझं आहे, तू विसरलेस का, हे पोलीस स्टेशन माझं आहे, ते माझ्या परवानगीशिवाय तुला इथून कुणीही बाहेर काढू शकत नाही, कळलं का तुला. जेव्हा मी इथून बाहेर काढेन ना तेव्हाच तू निघणार आहेस. तेव्हा इथे राया म्हणत असतो, कुणी थांबू शकणार नाही आहे मला, तू सुद्धा नाही, लवकरच मी इथून बाहेर पडेन. तेव्हा तिथे निखिल आलेला असतो आणि निखिल बघतो तर काय, इथे जयने रायाला अरेस्ट करून ठेवलेलं असतं. तेव्हा राया म्हणत असतो की मला इथून बाहेर काढ, मिस फायरची तब्येत तिथे खूपच जास्त बिघडली, मला तिथे जायला हवं, तिचा जीव वाचणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जर मिस फायरला काही झालं ना जय घोरपड्या, तर तुला सोडणार नाही. तेव्हा शशिकला तिथे कंप्लेंट नोंदवण्यासाठी आलेली असते. शशिकला नाटक करत असते, तिला खूप जास्त मार लागला आहे म्हणून, तर इथे शशिकलाला काही लागलेलं नसतं. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की एक काम करा तुम्ही सावंत, यांची कंप्लेंट नोंदवून घ्या. इथे हा राया काय म्हणत असतो, तर इथे आई बाई आणि गाई यांची खूप इज्जत करतो ना तो, आणि आता ह्या आईलाच त्याने मारलं, बघ किती मारलं आहे तिला. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते, नाहीतर काय, हा मागे बघ असं म्हणत होता, माझं लक्ष नव्हतं, पहिल्यांदा बोलला दुसऱ्यांदा बोलला, माझं लक्ष नव्हतं म्हणून त्याने माझ्या डोक्यात मारलं. तेव्हा इथे निखिल सगळं बोलणं ऐकतो आणि येऊन आता इथे जीजी आणि नानांना सांगतो की इकडे आता रायाला अरेस्ट केले म्हणून. तेव्हा इथे जीजी म्हणते, बघितलं ना तुम्ही, अहो एक नंबरचा गुंड माणूस आहे हा काही सुधारणार नाही आहे, बसला ना जेलमध्ये जाऊन. इथे आपली मंजिरी बिचारी, तिला तो राया चांगला वाटतोय, रायाचा जप करत बसले आणि तो गुंड माणूस गेला जेलमध्ये, पुन्हा त्याने कुणातरी मारलं तरी असेल, नाहीतर कुणाकडून तरी पैसे तरी घेतले असतील. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, अगं तू कुणावरती विश्वास ठेवतेस, शशिकलावरती, तुला खरंच असं वाटते की तो राया शशिकलाला मारेल आणि मग ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करेल, खरंच तुला असं वाटतंय का. हे बघ, तू आहे ना रायाबद्दल चुकीचं मन बनवून ठेवलेस, तुला कळतंय का. अगं मंजिरी ही बरोबर रायाला ओळखते, तुलासुद्धा एक दिवस हे कळेल की मंजिरी बरोबर होती आणि तू चूक होतीस. मंजिरीनेच रायाला बरोबर ओळखले, पण तू काही त्याला एवढ्या दिवसांमध्ये ओळखू शकलेली नाही आहेस, कळतंय का तुला. मी सुद्धा त्याला ओळखायला लागलो आहे. अगं तो मामा तुझा भाऊ ग, अगं तो तरी माणसांना व्यवस्थित ओळखतो ना, त्याला माणसांची पारख आहे. मग त्याने रायाला आता कसं काय ओळखलं आहे, तो सुद्धा म्हणाला ना की राया खूप चांगला माणूस आहे म्हणून, पण तुझा अजिबात विश्वास बसणार नाही आहे, बरोबर की नाही. तू त्याला नेहमी चुकीचं समजत आली आहेस, त्याचा चांगुलपणा कधी तुला दिसला आहे का, नाही ना, अजिबात नाही. तो कितीही चांगल्या गोष्टी करू दे, आता आपल्या मंजिरीसाठी तो काय काय नाही करत आहेस, तरीसुद्धा सगळ्यासाठी जबाबदार त्याला ठरवतेस तू. तो किती वाईट आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे, एवढं सगळं बोलते, पण तरीसुद्धा तो तुला कधीतरी वाईट शब्द बोलतो का. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की तू प्रत्येक वेळेला इथे रायाचा अपमान करतेस, त्याला घालून पाडून बोलतेस, पण कधीतरी राया तुला उलट शब्द बोलतो का, कधीच नाही. तेव्हा इकडे आता शशिकला ही खूपच जास्त खोटारडी बाई आहे, हे आता जिजीलासुद्धा माहिती असतं, नानांनासुद्धा माहिती असतं, पण तरीसुद्धा निखिल जेव्हा सांगायला येतो तेव्हा इकडे आता शशिकलाचं काही न बोलता जिजी रायाला चुकीचं समजत असते. तेव्हा नाना म्हणत असतात की हे बघ उमा, इतका पण गैरसमज करून घेऊ नकोस एखाद्या व्यक्तीबरोबर. रायाला जेलमध्ये टाकलंय, त्याने खरंच काही केलं असेल म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं असेल का. अगं मुद्दाम करतायत हे सगळं, मुद्दाम रायाला अडकवण्यासाठी, कळतंय का तुला. या सगळ्यामध्ये रायाची काही चुकी नाही आहे, या वेळेला त्याचं काही चुकलेलं नाही आहे, मला बरोबर माहिती आहे, पण तुला हे कळणार नाही. आता तरी डोळ्यांवरती जी झापडं आहेत ना उमा, ती बाजूला कर ग. आपल्या मुलीने अगदी बरोबर ओळखलं आहे त्या रायाला, त्याच्यामुळे आता जर रायाला अरेस्ट केले ही बातमी जर आपल्या मंजिरीला कळली ना, तर मंजिरी स्वतःला खूपच जास्त त्रास करून घेईल. तेव्हा मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीची शहानिशा झाल्याशिवाय एखाद्याला जज करणं हे चुकीचं आहे, असं आता इथे नाना जिजीला समजावून सांगतात. ते म्हणतात की प्रत्येक वेळेला तुला रायाच चुकीचा वाटतो, त्याचे चांगले गुण तुला अजिबात दिसत नाही. आपल्या मंजिरीला जर कळलं की रायाला अरेस्ट केलं आहे तर तिला किती वाईट वाटेल, या गोष्टीचा विचार कर.
आताच्या आता जयला फोन कर, आपल्याला रायाला सोडवायला हवं. जयला फोन कर आणि रायाला इथे घेऊन यायला सांग, नाहीतर आपल्या मुलीचा जीव जाईल, कळतंय का तुला? तेव्हा इकडे जीजी म्हणत असते की ठीक आहे, मी आताच्या आता इथे जयला फोन करते. तेव्हा इथे जीजीने जयला फोन केलेला असतो. जय म्हणत असतो की आता जीजींचा फोन कशाला आलाय? तेव्हा जय म्हणतो हां जीजी बोला ना. तेव्हा जीजी म्हणत असते जय, अरे महत्त्वाचं काम होतं म्हणून फोन केला होता. तेव्हा इकडे जय म्हणतो बोला ना जीजी, मंजिरी कशी आहे? तेव्हा इकडे जीजी म्हणतात मंजिरी बरी आहे रे आता, पण ती सारखा त्या रायाच्या नावाचा धावा करते. तेव्हा जय म्हणतो माहिती आहे ना मला, म्हणजे ती बायको माझी होणार आहे, पण सतत नाव मात्र रायाचं तोंडात असतं. याच गोष्टीचं तर मला वाईट वाटतं ना. तेव्हा इथे जीजी म्हणत असते पण तू नको रे वाईट वाटून घेऊ, तुला माहिती आहे ना मंजिरीची तब्येत किती बिघडली ते. तेव्हा जय म्हणतो हो अगदी बरोबर आहे. तेव्हा इथे जीजी म्हणत असते म्हणूनच तुला फोन केला आहे, मला माहिती आहे तू रायाला अरेस्ट केलेस, पण हे बघ इथे मंजिरी सारखी रायाचं नाव घेते, तेव्हा तू त्याला सोडणार आहे, त्याला पाठव ना इकडे. तेव्हा इथे जय म्हणत असतो की नाही जीजी, असं करता येत नाही, त्याच्या विरोधामध्ये FIR आता दर्ज करण्यात आला आहे, त्याला मी सोडू शकत नाही. मी जर त्याला सोडलं तर माझ्या नोकरीचं काय? हे बघा त्याने गुन्हा केला आहे, शशिकला काकूंना किती मारले त्याने तुम्हाला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याला नाही सोडू शकत. तेव्हा इकडे आता उमा म्हणत असते की असं करू नकोस रे जय, प्लीज त्याला इथे घेऊन ये, एकदा फक्त मंजिरीने त्याला बघू दे, म्हणजे मंजिरीला बरं वाटेल. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की हे बघा जीजी, मी त्याला सोडू शकत नाही आहे, पण मी त्याला तिथे माझ्या जबाबदारीवरती घेऊन येऊ शकतो आणि मंजिरीजवळ त्याची भेट घडवून देऊ शकतो, पण मी त्याला सोडणार नाही. तेव्हा जीजी म्हणतात ठीक आहे, तू स्वतः त्याला इथे घेऊन ये आणि मंजिरीबरोबर त्याची भेट घडवून दे, म्हणजे मंजिरीला निदान बरं तरी वाटेल. तेव्हा इथे जय म्हणतो की ठीक आहे मी घेऊन येतो. तेव्हा जय इथे रायाला आता घेऊन आलेला असतो, पण त्याचे हात बांधलेले असतात, त्याचे पाय बांधलेले असतात, हातापायामध्ये इथे साखळदंड असतात आणि डोक्यामध्ये काळी पिशवी असते, त्याच्यामुळे इथे आता रायाला काही दिसत नसतं. तेव्हा इथे जीजी म्हणत असतात काय रे जय, हे सगळं काय, तू रायाला असं का घेऊन आलायस? तेव्हा इथे जय म्हणत असतो की तो गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार पळून गेला तर, त्याने जर कुणाचा खून केला तर, बरोबर की नाही, त्याच्यामुळे मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून मी त्याला असं बांधून वगैरे आणले. आणि जीजी तुम्हाला जर हवं असेल तर मी असंच मंजिरीला रायाला भेटवणार आहे, मी त्याला काही सोडणार नाही आहे. जर तो पळून वगैरे गेला तर माझ्या नोकरीचं काय होईल तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मी माझ्या जबाबदारीवरती तुमच्या बोलण्यावर मी त्याला इथे घेऊन आले, जर मंजिरीला भेटायचं असेल तर असंच, नाहीतर नाही, मी इथे रायाला आता घेऊन जाईन आत्ताच्या आत्ता. तेव्हा इकडे आता रायाचे हात पाय साखळदंडने बांधले ते बघितल्यानंतर नाना म्हणत असतात अरे पण मंजिरीने असं या अवस्थेमध्ये याला बघितलं तर तिला किती त्रास होईल तुला माहिती आहे का? तेव्हा इथे आता जय म्हणत असतो पण नाना मी काही करू शकत नाही, मी खरं सांगतोय, आता मंजिरीला रायाला भेटायचं आहे, राया गुन्हेगार आहे, त्याला मी अरेस्ट केलं होतं, तिच्या जीवासाठी माईंच्या शब्दाखातीर मी माझ्या जबाबदारीवरती इथे रायाला घेऊन आलो आहे, मग जर त्याला आता भेटायचं असेल तर असंच भेटायचं मंजिरीने, त्याला मी सोडणार नाही आहे. तेव्हा नाना म्हणतात अरे पण जय, आपल्या मंजिरीला त्रास होईल, म्हणून मी म्हणत होतो की अशा अवस्थेमध्ये त्याला तिच्यासमोर घेऊन जाऊ नकोस, नाहीतर ती खूप स्वतःला त्रास करून घेईल, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे जय म्हणतो मग काय करायचं, मी त्याला परत घेऊन जातो, जर अशा अवस्थेमध्ये भेटायचं नसेल, मंजिरीची तुम्हाला इतकी काळजी वाटते, पण मी रायाला सोडू शकत नाही, कारण शेवटीला हा एक गुन्हेगार आहे आणि त्याला मी असं सोडू शकत नाही, तो कुणालाही मारू शकतो, कुणाचाही पुन्हा खून करू शकतो, त्याच्यामुळे मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत, असं आता जय म्हणत असतो. तर इथे प्रेक्षकांनो हे जयने मुद्दामून केलेलं असतं, जेणेकरून जर मंजिरीने रायाला त्या अवस्थेत बघितलं तर त्याला बरोबर माहिती आहे की मंजिरी लगेच जीव सोडू शकते, म्हणून तो हे सगळं जाणून बुजून करतो. त्याचबरोबर आपण बघूया प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता मंजिरी रायाला म्हणत असते की राया मला इथे झोपून झोपून कंटाळा आलाय रे, मला पण बाहेर जावंसं वाटतंय, चांदण्या बघाव्याशा वाटतंय, चंद्र बघावासा वाटतोय आणि छान असं थंडगार हवेमध्ये मला बसावंसं वाटतंय. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की मिस फायर, मी तुला बाहेर तर घेऊन जाऊ शकत नाही आहे, पण इथे रायाने बरणीमध्ये आता काजवे आणलेले असतात आणि रूममध्ये अंधार करून त्याने ते काजवे सगळीकडे सोडलेले असतात. तेव्हा इथे राया म्हणतो मिस फायर, बघितलंस ना, तू बाहेर जाऊ शकत नाही आहेस चांदण्या बघायला, पण मी चांदण्यांना इथे घेऊन आलो आहे ना. तेव्हा मंजिरी म्हणते हो ना, तसेही माझे आता किती दिवस राहिलेत. तेव्हा रायाला खूप वाईट वाटतं,
राया लगेचच मंजिरीच्या जवळ जातो आणि तिला म्हणत असतो, मिस फायर असं बोलू नकोस गं, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मिस फायर, माझं तुझ्यावरती खूपच जास्त प्रेम आहे, असं इथे राया आता मंजिरीला म्हणतो. तर इथे आता डिरेक्टली रायाने मंजिरीला सांगितलेलं असतं की त्याचं मंजिरीवरती किती प्रेम आहे. त्याने मंजिरीला प्रपोजसुद्धा केलेलं असतं.